शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखाची प्रत सुनील तटकरे यांनी मागवली आहे। राष्ट्रवादीच्या मुखपत्रात शशिकांत शिंदेंचा लेख प्रसिद्ध झालेला आहे। या लेखासंदर्भात संध्याकाळी 4 वाजता सुनील तटकरे भूमिका जाहीर करणार आहेत। अजित पवारांकडे दोन्ही एकत्रित राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व देण्यात येणार होतं असं शशिकांत शिंदेंचा या लेखाद्वारे दावा आहे आणि याच लेखावरून आज मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि आता त्यावर प्रतिक्रियाही उमटतात। अशा सगळ्या गोष्टी होत असताना दावे प्रतिदावे होत असताना सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे, त्यांच्या पक्षाची या संदर्भात काय भूमिका आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्या अनुषंगानं एक अतिशय महत्त्वाची अपडेट येते की सुनील तटकरे 4 वाजण्याच्या सुमारास या संदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, जेव्हापासून शशिकांत शिंदेंचा हा लेख समोर आलेला आहे तर या संदर्भात आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात, मात्र राष्ट्रवादीची या संदर्भातली काय भूमिका आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच भूमिका सुनील तटकरे जाहीर करणार आहेत संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन। आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मुखपत्रात जो लेख प्रसिद्ध झालेला आहे शशिकांत शिंदेंचा, तो त्या लेखाची प्रतही तटकरेंनी मागून घेतलेली आहे। त्यामुळे या लेखामध्ये नेमके काय दावे करण्यात आलेले आहेत, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच काही आमदारांनीही विलिनीकरणाच्या समर्थनार्थ उघड आणि जाहीर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने जी डेव्हलपिंग सिच्युएशन आहे त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून सुनील तटकरे हे संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान थेट आपली भूमिका जाहीर करतील पत्रकार परिषदेत। नक्कीच अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या सगळ्याच नेत्यांनी विलिनीकरणाचे दावे फेटाळून लावलेले होते आणि त्यानंतर जेव्हा इतका मोठा दावा शशिकांत शिंदे करतायत त्यावर आता त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।